बालिकाश्रम रोड येथे बबलू सरोदे नामक तरुणावर हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी आरोपी ओमकार घोलप आणि त्याचे साथीदार अद्यापही फरार आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसून सदर आरोपी हे सराईत आहेत। त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। अशा सर्व आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जखमी मुलाची आई आशा अविनाश सरोदे यांनी आज डीजी शेखर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या प्रसंगी त्यांच्या समवेत रिपब्लिकन पार्टी ऑफ महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील उपस्थित होत्या। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष। आज मी SP ऑफिसमध्ये येऊन IG साहेबांना आशा सरोदे ह्या मावशी ज्या आहेत यांना जो त्रास होत आहे, जो गुंड प्रवृत्तीचा घोलप ओंकार घोलप आणि त्याचे साथीदार, हा ओंकार घोलप तर हा फरार आहे, पण त्याचे जे साथीदार आहेत 4-5-6 काही ते असतील, त्या ह्या मावशीला वेळोवेळी त्यांच्या घरापुढे येणं जाणं, तिला त्रास देणं, मोठमोठ्याने शिव्या गाळ्या करणं, तुला आत्ता सोडणार नाही, तुझ्या मुलाला सोडलं। मी म्हणत नाहीये की त्यांचा मुलगा पण आरोपीच होता, ते शासनाचं काम आहे त्याला शिक्षा देणं, पण मी साहेबांना एवढंच मला हात जोडून विनंती करत आहे की ह्या मावशीला जो त्रास होत आहे या लोकांपासून, त्यांच्यावर लवकरात लवकर कटिबंध कारवाई करून त्यांच्यावर चांगली कारवाई करा। का तर ह्या मावशीला जे 2 दिवस जे सुखाची ती जगतीये ती तिला जगू द्या। त्यांच्या त्रासामुळे ह्या मावशीला मध्येच काही जर झालं तर याचे जबाबदार कोण आहे? शासन आहे का ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहे? याच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा मी उपोषणाला बसणार आहे। आज प्रशासनाने ह्या घोलप जो आहे हा प्रख्यात गुंड आहे, याचं हे जे वातावरण नगर शहरामध्ये बरंच दहशतीचं आहे आणि बरेचसे लोक घाबरता येते, तर हे जे दहशत आहे ही जी नाहीशी व्हावी, निवेदनाद्वारे मी आपल्या प्रशासनाला हे सांगते की त्याला एकदा तरी त्याच्यावर आळा घातला पाहिजे, त्याला लवकरात लवकर अटक केली पाहिजे आणि त्याचे जे साथीदार आहे जे मोकाट फिरत आहे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी। आणि त्या मुलावर आज 20-25 गुन्हे असून प्रशासन त्यांना पाठीशी का घालत आहे? ओंकार घोलप आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे। आम्ही 2 वेळेस त्यांना येऊन देऊन गेलो कागदपत्र, आता पण आलो, आता साहेबांना भेटलो आम्ही, त्यांचे म्हणणे करू आम्ही कारवाई, ते पण नाही, ते गुंड अजून मोकळे हिंडू राहिलेले आहेत, त्यांच्यावर काहीच कारवाई केलेली नाही आहे तुम्ही, तरी कारवाई नाही केली तर आम्ही इथं उपोषणाला बसू। प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर।